नेतृत्व टाळ्यांसाठी नसतं. नेतृत्व स्पष्टतेसाठी असतं. ज्या क्षणी तुमच्याकडे दृष्टी, मिशन आणि उद्दिष्टे असतात, त्याच क्षणी तुम्ही गोंगाटाच्या मैदानात उतरता. प्रत्येक माणूस विचार करणारा नसतो. प्रत्येक माणूस वचनबद्ध नसतो. प्रत्येक माणूस जबाबदारीचं ओझं समजून घेऊ शकत नाही. काही लोक काम करतात, काही लोक फक्त पाहतात आणि काही लोक फक्त बोलतात. एक गोष्ट स्पष्ट लक्षात ठेवा. चुगली ही रिकाम्या मेंदूची भाषा असते. चुगली करणारी माणसं वाईटच असतात असं नाही, ती फक्त दिशाहीन आणि रिकामी असतात. वेळ खूप असतो, पण उद्देश शून्य असतो. लीडरने हे सत्य समजून घेतलं पाहिजे. चुगली तुमच्या दृष्टीला धोका नाही, त्यावरची तुमची प्रतिक्रिया धोकादायक ठरते. नेतृत्वात तुम्हाला 3 प्रकारची माणसं भेटतात. पहिला प्रकार, मूर्ख गोंगाट निर्माण करणारे. तथ्यांशिवाय बोलतात, जबाबदारीशिवाय निर्णय देतात, योगदानाशिवाय टीका करतात. त्यांचं आवडतं काम इतर काय करत आहेत यावर चर्चा करणे. ते कधीच विचारत नाहीत, मी काय सुधारू शकतो. ते फक्त विचारतात, यात चूक कुठे आहे. नेतृत्वाचा नियम, गोंगाटाशी वाद घालत नाहीत, गोंगाटाच्या वर उठतात. मौन ही कमजोरी नाही, मौन ही रणनीती आहे. मूर्खाला लक्ष हवं असतं. लीडर दिशा देतो, लक्ष नाही. दुसरा प्रकार, समजूतदार पण भीतीग्रस्त लोक. हे लोक तर्कसंगत वाटतात, प्रश्न विचारतात, चिंता व्यक्त करतात, पण आतून ते घाबरलेले असतात. बदलाची भीती, जबाबदारीची भीती, वचनबद्धतेची भीती. त्यांची चुगली शांत, सभ्य आणि तथाकथित प्रोफेशनल असते. ते म्हणतात, मी फक्त व्यावहारिक विचार करतोय, मी वास्तव सांगतोय. पण खरी गोष्ट अशी की ते स्वतःचा कम्फर्ट झोन वाचवत असतात. नेतृत्वाचा नियम, भावनांवर नाही, तथ्यांवर संवाद साधा. सहानुभूती नाही, स्पष्टता द्या. जर ते जोडले गेले तर ठेवा. जर सतत संकोच करत राहिले तर त्यांच्या प्रभावाला मर्यादा घाला. तिसरा प्रकार, वचनबद्धतेशिवाय लोक. हा सर्वात धोकादायक प्रकार आहे. सिस्टीमचे फायदे हवे असतात, पण जबाबदारी टाळतात. पद हवं असतं, काम नको असतं. निकाल हवेत, शिस्त नको असते. यशाच्या कथा ऐकायच्या असतात, पण संघर्ष नको असतो. नेतृत्वाचा नियम, दृष्टी ही लोकशाही नसते, वचनबद्धता अनिवार्य असते. अशा लोकांना तुम्ही कायम समजावत बसत नाही, वेळेनुसार त्यांना बदलता. एक लीडर या सगळ्यांशी कसा सामना करतो? एक परिपक्व लीडर 4 गोष्टी करतो. भूमिकेची स्पष्टता. जिथे चुगली असते तिथे भूमिका अस्पष्ट असते. व्यस्त लोक चुगली करत नाहीत. काम द्या, जबाबदारी द्या, वेळामर्यादा द्या. मर्यादा ठरवा. प्रत्येकाला तुमच्या मनापर्यंत पोहोचण्याचा अधिकार नसतो. प्रत्येकाला स्पष्टीकरण देणं आवश्यक नसतं. नेतृत्वात निवडक पारदर्शकता असते. भावनिक प्रतिक्रियेपासून अंतर. जे तुमच्या दृष्टीशी वचनबद्ध नाहीत, त्यांना तुमची दृष्टी सिद्ध करत बसू नका. तुमची ऊर्जा ही तुमची भांडवल आहे. प्रतिक्रिया नव्हे, परिणाम. सतत मिळणारे परिणाम हेच सर्वात प्रभावी उत्तर असतात. शिस्त बोलू द्या, विकास बोलू द्या. लीडर्सची अंतर्गत मानसिकता. लीडर्सने हे लक्षात ठेवलं पाहिजे, जो काहीच करत नाही त्याच्यावर कोणी बोलत नाही. जो काही करतो त्याच्यावर मतं असतात. जो बदल घडवतो त्याच्यावर चुगली निश्चित असते. म्हणून असं विचारू नका, ते माझ्याबद्दल का बोलतायत. असं विचारा, मी अजूनही त्यांचं का ऐकतोय. नेतृत्व म्हणजे फक्त लोकांना हाताळणं नाही. नेतृत्व म्हणजे स्वतःचा फोकस सांभाळणं आहे. तुमचं काम प्रत्येक घाणेरडं मन साफ करणं नाही. तुमचं काम एक स्वच्छ प्रणाली उभारणं आहे. शांत रहा, स्पष्ट रहा, वचनबद्ध रहा. कारण शेवटी इतिहास घडवणाऱ्यांना आठवतो, चुगली करणाऱ्यांना नाही. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात रिइन्व्हेंट युअरसेल्फ, अनकन्सील द लीडर विदिन. हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. लक्षात ठेवा, नेतृत्व घडतं, ते घडवलं जातं आणि ते सतत सुधारणं हाच खरा प्रवास आहे. पुढील व्हिडिओत भेटू, तोपर्यंत स्वतःला घडवत राहा आणि इतरांनाही प्रेरणा द्या.